नमस्कार. वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संचालित श्री स्वामी समर्थ विद्यालय लांडेवाडी भोसरी या शाळेच्या संस्थेचे संचालक आदरणीय श्री दशरथ पाटील साहेब तसेच संस्थेच्या संचालिका आदरणीय श्रीमती पद्मावती पाटील मॅडम यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांची माहिती पाहत आहे. प्रथम संस्थेच्या व शाळेच्या वतीने गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कार्यास विनम्र अभिवादन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे, BSc BEd, मुख्याध्यापक श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय लांडेवाडी भोसरी पुणे. आज आपणास लता मंगेशकर यांच्याविषयी माहिती सांगत आहे. प्रथम गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. लता मंगेशकर या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायिकापैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते. भारतीय संगीत क्षेत्रात 7 दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा म्हणजेच नाइटिंगेल ऑफ इंडिया आणि क्वीन ऑफ मेलडी यासारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या. लता मंगेशकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती. लता मंगेशकर यांचे टोपण नाव लता दीदी असे होते. लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये भारतातील मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. त्यांचा मृत्यू ब्रीच कँडी, मुंबई, महाराष्ट्र येथे कोरोना व न्यूमोनिया या आजाराने शरीरातील काही अवयव निकामी झाले आणि 6 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 8:20 वयाच्या 92व्या वर्षी झाला. त्यांचा धर्म हिंदू असून त्या भारतीय नागरिक होत्या. त्यांचे मूळ गाव मंगेशी, गोवा हे आहे व त्या भारतात पुणे व मुंबई येथे राहत होत्या. त्यांची भाषा मराठी होती. त्यांच्या आईचे नाव शुद्धमती म्हणजे सेवंती मंगेशकर अर्थात माई मंगेशकर होते, तर वडिलांचे नाव मास्टर दीनानाथ मंगेशकर असे होते. लता मंगेशकर यांना आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि मीना खडिलकर ही 4 बहीण भाऊ असे नातेवाईक होते. तर लता मंगेशकर यांचे गुरु हे दीनानाथ मंगेशकर हेच होते. त्या कंठ संगीत हा गायन प्रकार गात होत्या. त्या पार्श्वगायन तसेच सुगम संगीत क्षेत्रात कार्य करत होत्या. त्यांचा पेशा पार्श्वगायन हाच होता. त्यांचा गौरव गानकोकिळा म्हणूनच विशेष उपाधी देऊन केला. तसेच भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊनही त्यांचा भारत सरकारने गौरव केला. लताजींनी तब्बल 36 पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या. त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. 1987 मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल 2001 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळवणाऱ्या MS सुब्बालक्ष्मी नंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत. 2007 मध्ये फ्रान्स सरकारने त्यांचा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द लीजन ऑफ ऑनर ने सन्मानित केले. त्यांना 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 15 बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन पुरस्कार, 4 फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, 2 फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. 1974 मध्ये लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या. त्यांना 4 भावंडे होती. मीना खर्डीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर. यात लता मंगेशकर या सगळ्यात मोठ्या होत्या. भारताला लता मंगेशकर यांच्या रूपाने एक मधुर आवाज लाभला आहे. लता मंगेशकर याच नावाजलेल्या गायक आणि गायिकामध्ये येतं. 28 सप्टेंबर 1929 रोजी लता मंगेशकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला आणि मंगेशकर कुटुंबाला गानकोकिळा मिळाली. लता दीदी यांचे बालपण सुखात गेले.
लहानपणापासूनच त्यांना गायनाचे धडे मिळत होते. त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे स्वतः एक गायक होते. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच त्यांचे वडील त्यांना स्वरांची माहिती द्यायची व लताजीकडून गाण्याचा सराव करून घ्यायचे. लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील प्रत्येकजण संगीत सृष्टीमध्ये सुप्रसिद्ध आहेत. त्यामुळे घरामध्ये संगीतमय वातावरण असतं. खरं तर 19व्या शतकामध्ये मुलींचं घराबाहेर पडणं देखील अवघड होतं, परंतु असं असताना देखील लता दीदींना त्यांच्या घरच्यांनी, मुख्य म्हणजे त्यांच्या वडिलांनी गाण्याचं प्रशिक्षण दिलं आणि लताजींनी देखील मंगेशकर घराण्याचं नाव मोठं करून दाखवलं. लता दीदी 13 वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं, पण असे असताना देखील त्या खचल्या नाहीत. त्यांनी गायनाचा सराव सुरू केला. त्यानंतर मास्टर विनायक यांनी लता दीदी आणि त्यांच्या भावंडांची काळजी घेऊन त्यांचं पालन पोषण केलं. त्यांनी लताजीवर चांगले संस्कार देऊन त्यांना गाण्यासोबतच अभिनयाचं प्रशिक्षण दिलं. कारकीर्द. लता ताईंचा आवाज आजही सर्व रसिक जनांच्या मनावर राज्य करत आहे. 20व्या शतकामध्ये लताजींनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. लताजी अगदी 5 वर्षाच्या असल्यापासून त्या आपल्या वडिलांसोबत नाटकामध्ये अभिनय करायच्या. लताजींच्या वडिलांनी त्यांना संगीताचे धडे कसे गिरवायचे हे शिकवले. लतादीदी यांची कारकीर्द एका पार्श्वसंगीतापासून सुरू झाली. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिलं गायन इसवी सन 1942 मध्ये मंगळागौर या चित्रपटासाठी केलं. या चित्रपटात लता मंगेशकर यांनी पार्श्वसंगीत गायलं आहे. नटली चैत्राची हे गाणं लता यांनी गायलं होतं. या चित्रपटामध्ये त्यांना एक छोटी भूमिका देखील मिळाली होती. विनायक हे नवयुग चित्रपट कंपनीचे मालक देखील होते. त्यामुळे विनायक यांनी लतादीदी यांच्या आयुष्याची सुरुवात एका गायिका आणि अभिनेत्री म्हणून करून दिली. 1945 मध्ये विनायक यांच्या कार्यालयाचे स्थलांतर मुंबईमध्ये झाले आणि लतादीदी या देखील मुंबईमध्ये आल्या. लतादीदीचं अर्धवट राहिलेलं संगीताचं शिक्षण इथे पुढे सुरू ठेवण्याची संधी मिळाली. उस्ताद अमानत अली खां भेंडी बाजारवाले यांच्याकडून त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रोक्त संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. इथेच त्यांचा हिंदी चित्रपटात प्रवेश झाला. भेंडी बाजारवाले हे संगीताचे प्रसिद्ध घराणं आहे. यांच्या इथे लता मंगेशकर यांनी हिंदुस्थानी शास्त्रोक्त संगीत शिकलं. 1946 मध्ये वसंत जोगळेकर यांच्या आपकी सेवा में हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये लतादींनी पा लागू कर जोरी हे गाणं गायलं होतं. या चित्रपटात संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या पा लागू कर जोरी हे पहिलं गीत लता दीदींनी गायलं. एकीकडे चित्रपटात गाणी म्हणता म्हणता दीदीने आपलं संगीताचं शिक्षण चालूच ठेवलं होतं. उस्ताद अमानत खां देवासवाले आणि पंडित तुलसीदास शर्मा यांच्याकडून दीदीने नंतर ती तालीम मिळवली. मुंबईमध्ये आल्यावर लता दीदींची ओळख वेगवेगळ्या गायक गायिकाशी आणि संगीत दिग्दर्शकाशी झाली. लताजी या मराठी गायिका आहेत, परंतु त्यांच्या मधुर आवाजामुळे त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील गायनाची संधी मिळाली आणि बघता बघता त्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये इतक्या प्रसिद्ध झाल्या की आज लताजी असे नाव काढलं की लोकांना आधी हिंदी चित्रपटसृष्टी आठवते. लताजींची हिंदी चित्रपटसृष्टीतील वाढती प्रसिद्धी पाहून पुढे त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत लतादीदी असं टोपण नाव पडलं. लताजींनी त्यांच्या मधुर गोड आवाजामुळे संगीतसृष्टीतील मोठमोठे दिग्दर्शक म्हणजेच अनिल विश्वास, शंकर जयकिशन, नौशाद, सचिन देव बर्मन, सी रामचंद्र, हेमंत कुमार, सलील चौधरी, रवी सज्जद हुसेन, वसंत देसाई, सुधीर फडके या सगळ्या नावाजलेल्या संगीत दिग्दर्शकासोबत लताजींना काम करण्याची संधी मिळाली. लताजींनी त्यांच्या संगीत कारकिर्दीमध्ये एक वेगळं वळण घेतलं जेव्हा त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा सर्वप्रथम फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. 1958 मध्ये मधुमती हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये सलील चौधरी यांनी आजारी परदेशी हे गीत स्वरबद्ध केलं. लताजींनी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका हा अवॉर्ड मधुमती चित्रपटातील हे गीत गायल्यामुळे भेटला. लताजींनी गायलेली अनेक हिंदी व मराठी गाणी अजरामर झाली. त्यामधीलच काही गाणी म्हणजे प्यार किया तो डरना क्या हे नौशाद यांनी स्वरबद्ध केलेले गाणं आहे. 1962 मध्ये लताजींना दुसरा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. 20 साल बाद हा चित्रपट त्या साली प्रदर्शित झाला होता. कही दीप जले कही दिल या गाण्यासाठी लताजींना हा पुरस्कार जाहीर झाला होता. 1963 मध्ये ए मेरे वतन के लोगो कवी प्रदीप यांनी लिहिलेले व श्री रामचंद्रन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत लताजीने आपल्या भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायलं होतं. हे देशभक्तीपर
वर आधारित गीत असून लताजींनी त्यांच्या आवाजात या गीताला अशी काही स्वराची जादू दिली की देशाच्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहताना पंडित जवाहरलाल नेहरू यांना अश्रू अनावर झाले. 19व्या शतकामध्ये लोकप्रिय झालेले आज फिर जीने की तमन्ना है, पिया तोसे नैना लागे रे, गाता रहे मेरा दिल ही सर्व गाणी लताजींच्या मधुर आवाजातून गायली गेली. लताजीने गायलेले प्रत्येक गाणं आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहे. 1960च्या दशकामध्ये लताजींनी गायलेली सर्व गाणी सुपर डुपर हिट झाली. त्यातीलच काही लोकप्रिय गाणी म्हणजेच आज की नजरों ने समझा, आपकी नजरों ने समझा, लग जा गले, नैना बरसे तू, तू जहा जहा चलेगा इत्यादी. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासारखे महान संगीतकार यांच्यासोबत लताजींनी काम केलं आहे. त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीत लक्ष्मीकांत प्यारेलाल व लताजी यांची जोडी सुपरहिट झाली होती. या दोघांनी ज्या गाण्यावर काम करून जी गाणी प्रदर्शित केली ती लोकांमध्ये खूपच गाजली. लतादीदींनी मराठी भाषेमध्ये देखील अनेक गाणी गायली आहेत. त्यांच्यासोबत बंगाली भाषेमध्ये देखील लतादीदींची अनेक गाणी अजरामर झाली आहेत. लता मंगेशकर फॅमिली. लताजींचे वडील दीनानाथ मंगेशकर आणि आई शेवंती मंगेशकर. लताजींचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला, त्यामुळे त्यांचे वडील पंडित असून ते शास्त्रीय गायक होते. मंगेशकर यांचं संपूर्ण कुटुंब गायनासाठी प्रसिद्ध आहे. लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर ही चारही लता मंगेशकर यांची सख्खी भावंड आहेत. याशिवाय लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य संगीतातील प्रसिद्ध गायक होते. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी व लता मंगेशकर यांनी मोगरा फुलला हे भक्तिगीत आळंदी येथील संत ज्ञानेश्वराच्या मंदिरात पूजा करत गायले आहे. लता मंगेशकर यांचं वय. लता मंगेशकर यांची संगीत विश्वातील कारकीर्द खूप मोठी आहे. लता मंगेशकर यांनी नुकतीच 90 पार केली आहे. हिंदी संगीत विश्वामध्ये लता मंगेशकर यांना लतादीदी असं संबोधलं जातं. लता मंगेशकर यांची गायनातील कारकीर्द 6 दशकापेक्षा पण जास्त आहे. लता मंगेशकर यांनी आत्तापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये 1000पेक्षा जास्त हिंदी गायनी चित्रपटासाठी गायली आहेत. लता मंगेशकर यांना वेगवेगळ्या भारतीय भाषा देखील येतात, त्यामुळे लतादींना 37हून अधिक भाषांमध्ये गाणी गायलेली आहेत. इतर माहिती. लताजींना 2001 साली भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. संगीत क्षेत्रातील त्याचं मोठं योगदान असून भारताला संगीत क्षेत्रामध्ये त्यांनी एक वेगळं नाव दिलं होतं. त्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. इतकंच नव्हे तर लता दीदींचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंदवलं गेलं होतं. लता दीदी यांनी 1974 ते 1991 या कालावधी दरम्यान सर्वात जास्त रेकॉर्डिंग केल्या होत्या. त्यामुळे लता मंगेशकर हे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ध्वनिमुद्रणाच्या उच्चांकासाठी मधुर आवाजामुळे लता मंगेशकर यांनी भारताची गानकोकिळा अशी एक वेगळी ओळख मिळवली आहे. लता मंगेशकर या सचिन तेंडुलकर यांना सतत आईच्या मायेने आशीर्वाद देत. सचिन तेंडुलकर यांच्यासाठी त्यांनी खास गीत गायले होते. सतत त्यांच्या क्रिकेट खेळासाठी व वाटचालीसाठी त्या सचिन तेंडुलकर यांना भरभरून आशीर्वाद देत. मुंबईत बेब्रॉन स्टेडियममध्ये शक्य असेल तेव्हा गायनाचे कार्यक्रम थांबून खास ते भारतीय खेळाडूंची क्रिकेट मॅच पाहण्यासाठी जात होत्या. लता मंगेशकर यांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यावर लता दीदी म्हणतात, माझ्या वडिलांनी माझी जन्मपत्रिका पाहिली होती आणि मी प्रचंड प्रसिद्ध होईन, संपूर्ण कुटुंबाची काळजी घेईन व लग्न करणार नाही असे ते म्हणाले होते. जन्म, मृत्यू आणि लग्न यावर आपलं नियंत्रण नसतं. मी लग्न केलं असतं तर माझं जीवन वेगळं राहिलं असतं, पण मला कधी एकटं वाटत नाही. मी सतत कुटुंबासोबत राहिले आहे. लता मंगेशकर यांनी त्या काळातील मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यासारख्या गायकापासून ते 90 नंतरच्या काळातील कुमार सानू, उदित नारायण, सोनू निगम या प्रसिद्ध गायकासोबत युगल गीते गायली आहेत. लता मंगेशकर यांना लहानपणी हेमा या नावाने हाक मारली जायची, पण नंतर दीदीच्या वडिलांनी भाऊबंधन या नाटकाने प्रेरित होऊन दीदीचे हेमा हे नाव बदलून लता असे ठेवले आणि नंतर या नावाने संगीत क्षेत्रात अक्षरशः इतिहास घडवला. लता मंगेशकर यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर ही शास्त्रीय गायक तसेच नाट्य कलावंत होते. शेवंती म्हणजे शुद्धमती अर्थात माई मंगेशकर या दीदींची आई. माईचे मूळ गाव खानदेशातील थाळनेर आणि त्या
दीनानाथ यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. मंगेशकर कुटुंबाचे आडनाव हर्डीकर होते, परंतु दीनानाथ यांनी ते बदलून मंगेशकर असे केले. आपल्या कुटुंबाचे मूळ गाव मंगेशी, गोवा याचा उल्लेख कायम राहावा यासाठी आडनावात बदल करून घेतला होता. लता दीदींना हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश मिळवणे आणि आपली जागा निर्माण करणं तेवढं सोपं नव्हतं. त्या काळात हिंदी संगीतात नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई अबालेवाली यासारख्या गायिकांच्या अनुनासिक आणि जड आवाजाची मोहिनी भारतीयावर पडली होती. त्यामुळे त्या काळातील प्रथित यश निर्मात्यांना दीदीचा आवाज अतिशय बारीक वाटला. काहींनी तो नाकारला सुद्धा, पण त्या काळातील सुप्रसिद्ध संगीतकार गुलाब हैदर यांना दीदीच्या आवाजावर पूर्ण विश्वास होता. जनाब हैदर साहेबांनी हा पुढच्या काळाचे शाश्वत आवाज आहे हे तेव्हाच ओळखले होते. त्यांनीच दीदींना मजबूर 1948 या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गीत गाण्याची संधी दिली. सुरुवातीला दीदी नूरजहाँसारख्या गायिकाच्या आवाजाचे अनुकरण करीत असत, पण कालांतराने दीदीने स्वतःची अशी खास शैली निर्माण केली. लता दीदीने आपले उर्दू उच्चार सुधारावेत म्हणून अपार कष्ट घेतले. त्यासाठी शफी नावाच्या मौलवीकडून त्यांनी उर्दू उच्चाराचे रीतसर धडे गिरवले. चित्रपट गीताबरोबरच मराठीतील भावगीते त्यांनी गायली. आनंद घन या नावाने त्यांनी काही चित्रपटांना संगीतही दिले. त्यांनी काही मराठी वादळ, हिंदीत झांजर आणि कांचन, लेकिन अशा चित्रपटाची निर्मिती केली. लता दीदींनी मराठी सिनेमासाठी हजारो गाणी गायली. त्यांनी ज्या नामांकित संगीतकाराबरोबर काम केले त्यामध्ये रघुनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडके यांचा विशेष उल्लेख करायला हवा. लता दीदींनी स्वतः आनंद घन या टोपण नावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायली आहेत. 1960 ते 1970 च्या दशकात लता दीदींनी सलील चौधरी आणि हेमंत कुमार यांची बंगाली भाषेतील गाणी गायली आहेत. दीदींना अत्तरे आणि हिऱ्याची चांगली पारख आहे. त्यांना छायाचित्रे काढायलाही खूप आवडते. तसेच क्रिकेटची मॅच बघणं हा त्यांचा आवडता छंद होता. लता दीदींना अक्षरशः असंख्य पुरस्कार मिळाले. लता दीदींना राज कपूर यांनी त्यांच्या सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटात भूमिकेसाठी मागणी केली होती, परंतु त्यांनी ती नाकारली. वास्तविक हा चित्रपट त्यांच्या जीवनावरच आधारित केला होता, परंतु लता दीदींनी त्या चित्रपटातील गाणी स्वतः स्वरबद्ध करून दिलेली आहेत आणि गायलेली आहेत. ती प्रसिद्धही झालेली आहेत. 1983 सालचा विश्वचषक वेळी लता मंगेशकर उपस्थित होत्या. लता दीदींनी दूर केले होते BCCIचे आर्थिक संकट. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुणे दीदींचे दुसरे घरच होते. आशा भोसले यांना आशीर्वाद देताना लता मंगेशकर चित्रात दिसत आहेत. पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सन 2011 मध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर या ग्रंथाचे प्रकाशन करताना स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर, रघुनाथ मंगेशकर यांचे छायाचित्र आहे. सन्मान आणि पुरस्कार. भारत सरकारचे पुरस्कार. 1969 मध्ये पद्मभूषण, 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 1999 मध्ये पद्मविभूषण, 2001 मध्ये भारतरत्न, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 1972 परिचय चित्रपटातील गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, 1974 कोरा कागद चित्रपटातील गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, 1990 लेकिन चित्रपटातील गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका फिल्मफेअर पुरस्कार, 1979-59 मध्ये आजारी परदेशी मधुमती, 1963 मध्ये कहीं दीप जले कहीं दिल 20 साल बाद, 1966 मध्ये तुम ही मेरे मंदिर तुम ही मेरी पूजा खानदान, 1970 मध्ये आप मुझे अच्छे लगने लगे जीने की राह, 1993 मध्ये फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार, 1994 मध्ये दीदी तेरा देवर दीवाना हम आपके है कौन, 2004 मध्ये फिल्मफेअर विशेष सन्मान, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, 1966 मध्ये साधी माणसं या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, 1966 मध्ये साधी माणसंच या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक, 1977 मध्ये जैत्रजैतसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, 1997 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार, 2001 मध्ये महाराष्ट्र रत्न पुरस्कार, डिलीट किंवा विशेष पदवी सन्मान, 2005 मध्ये महाराज सयाजीराव विद्यापीठ बडोदा,
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, पुणे विद्यापीठ, इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय, संगीत नाटक अकादमी 80व्या वर्षी स्वीकारताना लता दीदींनी पुल सन्मान स्वीकारला. लता मंगेशकर यांना मिळालेले विशेष प्रमुख बहुमान: फिल्मफेअर पुरस्कार 1958, 1962, 1965, 1969, 1993 आणि 1994. राष्ट्रीय पुरस्कार 1972, 1975 आणि 1990. महाराष्ट्र शासन पुरस्कार 1966, 1967, 1969 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित. 1989 मध्ये त्यांना चित्रपट जगतातील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1993 मध्ये त्यांना फिल्मफेअरचा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आला. 1996 मध्ये त्यांना स्क्रीनच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1997 मध्ये त्यांना राजीव गांधी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1999 मध्ये पद्मभूषण, NTC आणि झी सिनेमा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित केले. 2000 साली IIFA च्या लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित. 2001 मध्ये त्यांना स्टारडस्टचा जीवनगौरव पुरस्कार, नूरजहां पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2001 मध्ये भारत सरकारने लता दीदींच्या कामगिरीचा गौरव करताना लता दीदींना देशातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देऊन गौरवले. महाराष्ट्र शासनाने त्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव म्हणून त्यांच्या नावे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दिला जातो. लता मंगेशकर यांचे निधन. लता मंगेशकर यांना कोविड-19ची लागण झाल्यामुळे प्रथम निमोनिया झाला व त्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. 28 दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. भावपूर्ण श्रद्धांजली. भारताची गानकोकिळा स्वर सम्राज्ञी स्वर्गीय लता दीदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. लता मंगेशकर 1929 ते 2022. 2 भारत रत्न ATAL और LATA, 2 नाम समान उल्टा सीधा दोनों महान. लता मंगेशकर 28 सप्टेंबर 1928 ते 6 फेब्रुवारी 2022. विनम्र अभिवादन. धन्यवाद.